तालुक्यातील मौजे बख्तरपूर ते मजले शहर या गावांना जोडणारा गाव नकाशातील शासकीय रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा या मागणीसाठी आज बख्तरपूर येथील स्थानिक रहिवाशांनी शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले। हे उपोषण वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे। मौजे बख्तरपूर ते मजले शहर गट क्रमांक 181, 182 आणि 173 मधून जाणारा हा शासकीय रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून बंद केला आहे। संबंधित रस्त्यावर ऊस, कांदा आणि इतर पिकांची लागवड करण्यात आली असून काही ठिकाणी दगड आणि काटे टाकून रस्ता अडविण्यात आलाय। याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। शेवगाव भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची मोजणी केली असतानाही गट क्रमांक 173 मधील अतिक्रमणधारक रामकिसन गोपीनाथ जाधव यांनी शासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून चुकीची माहिती सादर केली असल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय। यामुळे प्रशासनाने शासकीय नियमांनुसार अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी आणि गाव नकाशातील जुना रस्ता खुला करावा अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे। जर तात्काळ कारवाई झाली नाही तर बख्तरपूर ते मजले शहर येथील त्रस्त शेतकरी, रहिवासी आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी गुरुवारी 1 जानेवारी 2026 ला शेवगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत। पुढील उद्भवणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या उपोषणात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल, शेख सलीम जिलानी, भारत खंडागळे, शहादेव रोडगे, नारायण रोडगे, सविता खंडागळे, आसराबाई रोडगे, भाऊसाहेब गिलबिले, परसराम खंडागळे, अंकुश खंडागळे, रंगनाथ खंडागळे, आजीनाथ काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। आज वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुक्याच्या वतीने प्राध्यापक राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे मजले शहर ते बख्तरपूर हा जो डांबरी रस्ता आहे या संदर्भात उपोषण चालू आहे। कारण गेल्या 12/9/2025 रोजी पहिलं निवेदन माननीय तहसीलदार यांना देण्यात आलं। त्यानंतर 17/10/2025 आणि त्यानंतर 22/12/2025 अशा पद्धतीनं 3 प्रकारचे निवेदन एकाच विषयासंदर्भात माननीय तहसीलदार शेवगावचे दहादडे साहेब यांना देण्यात आलं। याच्या संदर्भात सविस्तर माहिती आम्ही त्यांना दिली, परंतु समोरची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने मौजे बख्तरपूर ते मजले शहर या रस्त्यावर किमान 250 बाय 12 स्क्वेअर फुटावर ऊसाची शेती केलेली आहे आणि तो रस्ता त्याने जाणीवपूर्वक अडवलेला आहे। खरं पाहता ती जी शेती आहे 4 एकर समोरच्या व्यक्तीला गट नंबर 173 यांना कमांडमध्ये भेटलेली आहे, परंतु शासनाचा जो रस्ता आहे डांबरीकरण ज्या ठिकाणी झालेला आहे त्या डांबरीकरणावर त्यांनी तिचं अतिक्रमण करून तो रस्ता अडवलेला आहे। वंचित बहुजन आघाडीची अशी मागणी आहे की तो रस्ता त्वरित खुला करण्यात यावा। या संदर्भात माननीय प्रांत साहेब, त्याच्यानंतर कलेक्टर साहेब, त्यानंतर माननीय तहसीलदार साहेब यांना आम्ही 2-3 वेळा लेखी निवेदन दिलेले आहे। या संदर्भात त्यांनी त्वरित निर्णय घेण्यात यावा। जोपर्यंत हा रस्ता खुला होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। आपण त्वरित निर्णय घेण्यात यावा, कारण या अगोदर इतक्या वेळा निवेदनं देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही, हे एक मोठं दुःख आहे। आज या संदर्भात माननीय तहसीलदार साहेब यांनी जर काही निर्णय घेतला नाही तर हे उपोषण कायमस्वरूपी चालू राहील।